नमस्कार, मी सुमित शंकर सावंत आणि तुम्ही पाहताय TV9 मराठी। या बातमीपत्रात बऱ्याच महत्त्वाच्या बातम्या बघायच्यात, पण सुरुवातीला एक अत्यंत महत्त्वाची बातमी नागपूरमधून आहे। नागपूर दीक्षाभूमी परिसरातील भूमिगत पार्किंगला सध्या विरोध केला जातोय। पार्किंगचा मुद्दा सध्या तापलेला आपण बघतोय। काही संघटनांकडून भूमिगत पार्किंगच्या बांधकामाची तोडफोड करण्यात आलेली आहे। दीक्षाभूमीच्या स्तूपाला धोका निर्माण होऊ शकतो म्हणून भूमिगत पार्किंगला विरोध केला जातोय। ही दृश्य आपण बघतोय नागपूरमधली आहेत। थेट दीक्षाभूमी परिसरामध्ये भूमिगत पार्किंगचा मुद्दा आता तापलाय। काही संघटनांकडून भूमिगत पार्किंगच्या बांधकामाची तोडफोड करण्यात आलेली आहे। दीक्षाभूमीच्या स्तूपाला धोका निर्माण होऊ शकतो म्हणून भूमिगत पार्किंगला विरोध केला जातो आहे। गजानन उमाटे माझे सहकारी आपल्यासोबत थेट नागपूरमधून जोडले गेलेत। गजानन, सध्याची काय स्थिती? नक्कीच नागपूर पोलीस आयुक्त या ठिकाणी रवींद्र सिंगल या ठिकाणी पोहोचलेले आहेत। त्यासोबतच दंगा नियंत्रण पथक सुद्धा या ठिकाणी पोहोचलेलं आहे। बघा, या ठिकाणी पोलीस आयुक्त विनंती करतायत की कायदा हातात घेऊ नका, तोडफोड करू नका, या ठिकाणी परिस्थिती नियंत्रणात यावी म्हणून पोलिसांकडनं हे सगळे प्रयत्न जे आहे ते या ठिकाणी सुरू आहे। हे बघा, या ठिकाणी पोलीस कमिशनर जे आहे ते या ठिकाणी आलेले आहेत आणि या ठिकाणी लोकांना समजावून सांगण्याचा प्रयत्न जो आहे तो या ठिकाणी केला जातोय। हे बघा, हे दृश्य त्या ठिकाणचे आहे। घोषणाबाजी आणि परंतु जमाव जो आहे तो या ठिकाणी आक्रमक आहे आणि कोणीही ऐकायला या ठिकाणी तयार नाही। हे बघा, ही परिस्थिती नियंत्रणात यावी यासाठी प्रयत्न सुरू आहे। नागपूरचे पोलीस आयुक्त या ठिकाणी घटनास्थळी पोहोचलेले आहे, परिस्थितीची पाहणी करतायत, लोकांशी चर्चा करतायत की हा जो संपूर्ण तणाव आहे तो कमी व्हावा म्हणून पोलिसांकडनं प्रयत्न जो आहे तो केला जातो। परंतु इथली आंबेडकरी जनता जी आहे ती अत्यंत संतप्त आहे आणि या ठिकाणी पोलीस समजावून सांगण्याचा प्रयत्न करतायत या ठिकाणी की तोडफोड होऊ नये। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इथलं जे अंडरग्राऊंड पार्किंगचं काम जे आहे ते तात्काळ थांबावं हीच एकमेव मागणी या सगळ्या